हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9 भाग 18. चिंतनाचे मार्ग. पहिला मार्ग प्रश्न विचारणे. काय, का, कधी, कुठे, कसं. सॉक्रेटिसची पद्धत म्हणजे सतत प्रश्न विचारणे जोपर्यंत सत्यापर्यंत पोहोचत नाही. प्रश्न करणे म्हणजे पुरावा, कारण, समर्पकता, अर्थ वगैरे विचारणे. प्रश्न विचारणे म्हणजे जोपर्यंत संकल्पनेवर सांगोपांग विचार केला जात नाही तोपर्यंत ती स्वीकारायची नाही. दुसरा मार्ग लॉजिकल और लिनियर थिंकिंग. तार्किक किंवा सांख्यानुसार निष्कर्ष काढणे. गणितात ही पद्धत वापरली जाते. त्यात तार्किकदृष्ट्या एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जावे लागते. या प्रक्रियेने अज्ञात असलेले ज्ञात होते. तिसरा मार्ग लॅटरल थिंकिंग. क्रिएटिव्ह, सृजनात्मक दृष्टिकोनाद्वारे समस्या सोडवणे. हे मनाचा लगाम काढते आणि समस्यांना आणि परिस्थितीला अभिनव संकल्पना देते. हे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, जे नेहमीपेक्षा वेगळे पर्याय देतात. लॅटरल थिंकिंग जीवनात सवयींची लघुदृष्टी दूर करते. एडवर्ड डी बोनो यांनी ही लॅटरल थिंकिंग ची संज्ञा प्रसिद्ध केली. लिनियर लॉजिकल थिंकिंगनी जे जुळत नाही ते लॅटरल थिंकिंगनी जमते. उदाहरणार्थ जुगाड वगैरे. चौथा मार्ग प्रतिपक्ष भावना म्हणजे एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन घेणे. वेगळा दृष्टिकोन बनवायला वरच्या दर्जाचे ज्ञान पाहिजे. तत्वज्ञान हे काम करते. कलापण संकल्पना देताना हे तंत्र वापरते. या तंत्राने काहीही जे आकर्षक आहे ते साधारण किंवा किळसवाणे वाटू शकते. जसं शास्त्र सांगतं की इंद्रिय वस्तू सेन्स ऑब्जेक्ट्स म्हणजे कुष्ठरोग्याच्या जखमेतील पू. जेव्हा टॉल्स्टॉयने मानवी संस्था घोड्याच्या दृष्टिकोनातून लिहून त्यांचा हास्यास्पद उपहास केला तेव्हा त्यांनी आपल्याला प्रतिपक्ष भावना दिली. शॉ सुद्धा इतर व्यंगचित्रकारांप्रमाणे ही प्रणाली वापरतात. बॅक टू मेथुसेला या नाटकात एक पात्र म्हणते, मी माझं मत कसं बनवणार? अजून सकाळचं संपादकीय कुठे वाचलंय? अडथळा संधी म्हणून मानणे ही प्रतिपक्ष भावना. पाचवा मार्ग ॲनालिसिस, विश्लेषण, मीमांसा. समस्या संपूर्ण समजण्यासाठी तिचे घटकात भाग करायचे. मुलं उत्सुकतेपोटी त्यांची खेळणी मोडतात, त्यातील रचना समजण्यासाठी. आपण सुद्धा समस्यांचे भाग करतो त्या सोडवण्यासाठी. केमिस्ट पाण्याचे विघटन करतात हे बघायला की त्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. इंजिनियर्स मशीन्स दुरुस्त करण्याच्या वेळी त्याचे सुटे भाग करतात. काउन्सिलर्स तीव्र समस्यांचे घटकात तुकडे करतात. सहावा मार्ग सिंथेसिस, एकीकरण, संयोग. संपूर्ण समजण्यासाठी सर्व घटक एकत्रित आणणे. यात मानसिक मॉडेल्स अंतर्भूत होतील. ती मॉडेल्स संपूर्णतेची जाणीव देतात. आपल्या संकल्पनेची मानसिक मॉडेल्स करून मनोरंजक निष्कर्ष काढता येतील.
एक सामान्य उदाहरण म्हणजे जाती धर्मानुसार शेजार. जर 10% लोकांना जाती धर्मानुसार शेजार आवडत असेल तर ते जाती धर्मानुसार घडेल का? आपण मॉडेल वापरून पाहू शकतो की शेजार जाती धर्माप्रमाणे घडू शकतो का नाही.